आमचा वीकेंड तर प्रत्येक 2 दिवसानंतर असतो, कारण की यांना प्रत्येक 2 दिवसानंतर सुट्टी असते आणि आज संडे असल्यामुळे क्रिशाला सुट्टी आहे, म्हणून आज मस्त असं निवांत उठलो आम्ही झोपून आणि आज झणझणीत असा तर्री पोहा करायचा डिसाईड केलं, कारण की यांना पण वाटतं, मला पण खूप जास्त आवडतं. नागपूरमध्ये काही स्पेशल फेमस असेल तर ते तर्री पोहाच आहे. इतका टेस्टी भेटतो नागपूरमध्ये तर्री पोहा. चला म्हटलं आपण घरीच बनवूया, म्हणून मस्त आज तर्री पोहा घरीच बनवला. पोहे करून मस्त नाश्ता करून घेतला आणि क्रिशाचं थोडं वेगळंच चालते, मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं, म्हणून तिला मखाणे भाजून देत होते. त्यामध्ये थोडासा पेरी पेरी मसाला घातला, खूप छान टेस्ट येतो, तुम्ही नक्की ट्राय करा. सायंकाळच्या वेळी काही कामाने आम्ही बाहेर गेलो होतो आणि यांना खायचं होतं चिकन, त्यामुळे हॉटेलला सुद्धा गेलो होतो. पण मला काही खायचं नव्हतं, पण मला काही भूक नव्हती, म्हणून यांनी आपल्यासाठी चिकन ऑर्डर केलं. यांनी चिकन वगैरे खाल्लं. त्यानंतर मी घरी परत आलो. मी घरी येऊनच जेवण करणार होते, कारण की मला तिथे काही जेवण करायची इच्छा नव्हती हॉटेलला. त्यानंतर आम्ही घराकडे आलो. क्रिशा आणि हे खाली वॉक करत होते आणि मी वर येऊन गेली होती. खिचडीचा कुकर लावला आणि मी पण जेवण करून घेतली. खाली वॉक करतानाच हे लोक बाहेर गेले आणि यांनी पेस्ट्री घेऊन आली आणि छान पेस्ट्री खाल्ली. चला उद्या भेटूया, आता बाय बाय.